तोंडाला रुमाल, हातात तलवार, अंगाला तेल आणि रात्रीच्या अंधारात अर्धी चड्डी घालून फिरणारे चोर 2-3 महिन्यांपूर्वी या चड्डी गँगनं जळगावमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शहरातल्या वेगवेगळ्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये जाऊन या चड्डी गँगच्या चोरट्यांनी दानपेटी, देवाची मूर्ती अशा गोष्टी चोरत त्यांची दहशत निर्माण केली होती. पण आता जळगावमध्ये चड्डी गँग गेल्यानंतर एक नवीन फॅन ॲक्टिव्ह झालीय. त्या दरम्यान जळगावमधल्या या चादर गँग त्यांच्या टार्गेटवर आहे, शाळा. रात्रीच्या अंधारात तोंडाला स्कार्फ आणि अंगावर चादर पांघरून नेणाऱ्या चादर गँगनं शहरातल्या 4 शाळांमध्ये चोरी करून जवळपास 2 लाखांची रोकड लंपास केलीय. पण यांची भीती पसरायचं कारण आहे त्यांची चोरी करायची पद्धत. या गँगमध्ये आहेत पोरी. या पोरींनी अंगावर चादर घेऊन एकाच रात्रीत 4 शाळांमध्ये चोरी केल्यात. पण जळगावमध्ये ॲक्टिव्ह झालेली पोरींची ही चादर गँग नक्की आहे काय? यांची चोरी करण्याची स्टाईल कशी आहे? एकाच रात्रीत या गँगनं जळगावमधल्या कोणत्या शाळांना टार्गेट केलंय? पोरींच्या चादर गँग यांची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आदिती पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा आवाज. जळगावच्या सावखेडा शिवारात वर्धमान CBSEची इंग्लिश मीडियमची शाळा आहे. आशिष अजमेरा हे मागच्या जवळपास 40 वर्षांपासून या शाळेत प्रिन्सिपल म्हणून काम करतात. बुधवारी 26 नोव्हेंबरला ते नेहमीप्रमाणे सकाळी 6:15च्या आसपास शाळेत पोचले तेव्हा त्यांना शाळेच्या ग्रिलचं कुलूप तुटलेलं दिसलं. अजमेरा यांनी आत जाऊन बघितलं तेव्हा दुसऱ्या ग्रिल गेटचंही कुलूप तुटलेलं होतं. काहीतरी चुकीचं घडलंय असा संशय त्यांना आला. त्यामुळे अजमेरा यांनी लागलीच शाळेच्या सिक्युरिटी गार्ड राजेंद्र चौधरी याला बोलवलं आणि नेमकं काय झालंय असं विचारलं. पण राजेंद्रलाही याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी गेटजवळ ड्युटी करत होतो, आतल्या गेटचे कुलूप तुटले हे मला तुमच्याकडूनच समजलं, असं उत्तर राजननं दिलं. सिक्युरिटी गार्डलाही काहीच माहीत नाही हे कळाल्यावर अजमेरा यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी घाईघाईत शाळेच्या आत जाऊन ॲडमिन रूम चेक केली आणि त्यांना आणखीन मोठा धक्का बसला, कारण या रूमचंही कुलूप तुटलेलं होतं. ॲडमिन रूममधल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडण्यात आलं होतं. या लोखंडी कपाटाच्या आतमध्ये जी स्टीलची पेटी होती ती सुद्धा अस्ताव्यस्त पडलेली होती. या पेटीत काल संध्याकाळी घरी जाताना अजमेरा यांनी मुलांच्या शाळेच्या फीचे आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीचे पैसे ठेवलेले होते. ते सगळे पैसे चोरट्यांनी लंपास केले होते. शाळेत चोरी झाली होती. मग अजमेरा यांनी लागलीच शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना बोलावून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शाळेतल्या चोरीच्या घटनेबाबतीत कोणाला काही माहिती आहे का, रात्री शाळेत अज्ञात व्यक्तींना कुणी बघितलंय का, अशी सगळी चौकशी सुरू झाली. तेव्हा माहिती घेत असताना अजमेरा यांना एक गोष्ट समजली. त्यांच्या शाळेप्रमाणेच त्यांच्या जवळची GS रायसोनी पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स स्कूल या 3 शाळांचे सुद्धा कुलूप तोडून चोरट्यांनी त्याच रात्री मोठी रक्कम लंपास केली होती. एकाच रात्री 4 शाळांमध्ये चोरीच्या घटना घडल्याचे लक्षात आल्यावर अजमेरा इतर शाळांच्या टीचरसोबत 26 नोव्हेंबरच्या संध्याकाळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी चोरीची कंप्लेंट दाखल केली. चोरट्यांनी वर्धमान CBSE इंग्लिश मीडियमच्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या सीटचे जवळपास 1,35,000, GS रायसोनी शाळेतून 45,000, शानबाग शाळेतून 13,000 तर गुरुकुल किड्समधून 1,000 अशी एकूण 1,70,000 रुपयांची रोकड लांबवली होती. विशेष म्हणजे या 4ही शाळा 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेत. एकाच रात्रीत 4 शाळांमध्ये चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलीसही सतर्क झाले आणि लगेच तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी 4ही शाळांना भेट देत चोरी झालेल्या ठिकाणांचे पंचनामे केले आणि शाळेतले CCTV फुटेज चेक केले. तेव्हा या CCTV फुटेजमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. या 4ही शाळांमध्ये एकाच व्यक्तीने चोरी केली होती, ती म्हणजे चादर गँगनं. विशेष गोष्ट म्हणजे ही सॅक पोरींची असल्याचं CCTV फुटेजमधून समोर आलं. यात राज्यात कोयता, पेंटिंग स्प्रे गँग अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्ह असल्याचं समोर आलं होतं. पण आता जळगावमध्ये ही नवीन चादर गँग ॲक्टिव्ह झाल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे. 4 शाळांमध्ये चोरी करणाऱ्या चादर गँगमध्ये 3 पोरी आणि त्यांच्या सोबतीला एक तरुण असे 4 जण असल्याचं पुढे आलंय. तोंडाला मास्क आणि ओळख लपवण्यासाठी अंगावर चादर टाकून चोरी करताना या गँगच्या पोरी कॅमेऱ्यात कैद झाल्यात. 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वेळ बघून या चादर गँगनं एक करत या शाळांना आपल्या निशाण्यावर घेतलं. आधी मेन गेटचे लॉक तोडले, मग आत प्रवेश करून प्रत्येक शाळेतल्या लॉकरमधून रोख रक्कम लंपास केली. डेअरिंग करून चोरी करणाऱ्या या पोरी तरुण असल्याचं फुटेजमध्ये दिसतंय. तोंडाला स्कार्फ, अंगावर चादर, हातात टॉर्च, अनवाणी पाय, कपाट तोडण्यासाठीची हत्यारं आणि टार्गेटवर शाळा अशी चादर गँगची मोडस ऑपरेंडी आहे. या 4ही शाळा शहरापासून थोड्या दूर निर्जन ठिकाणी आहेत. 4ही शाळांच्या मागे जंगल आणि मोकळा परिसर आहे. रात्रीच्या वेळी या भागांमध्ये गाड्यांची आणि माणसांचीही ये जा नसल्यातच जमा असते. त्यामुळे निर्जनस्थळी असलेल्या शाळा जरी कोणाला सापडलो
तरी पळून जाण्यासाठी मागे मोकळी जागा आणि जंगल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच चादर गँगच्या पोलिसांनी एकाच रात्रीत या 4ही शाळांना टार्गेट केल्याचं आता बोललं जातंय. मागच्या काही महिन्यांमध्ये धुळे आणि बुलढाण्याच्या काही भागांमध्ये अशाच पद्धतीने चोरीचा पॅटर्न समोर आला होता. त्यामुळे चोरी करणारी ही आंतरराज्य गँग असून ती मूळ मध्य प्रदेशची असावी असा संशय पोलिसांना आहे. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर अजमेरा यांच्या कंप्लेंटनंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या चादर गँगच्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये बिदण्याच्या सेक्शन 345 ते 331, 13 ते 313 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून या शाळांच्या आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी पोरींचा शोध सुरू आहे. ही चादर गँग आंतरराज्य असल्याचा संशय असल्यामुळे क्राईम ब्रांच आणि तालुका पोलीस समांतर तपास करतायत. विशेष म्हणजे ज्या वर्धमान सीबीएसची शाळेत चोरी झाली त्या शाळेत राजेंद्र चौधरी आणि महेंद्र शिंपी असे 2 वॉचमॅन काम करतात. ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी राजेंद्र चौधरी ड्युटीवर होता, तरी त्याला या चोरीबाबतीत कसं कळलं नाही? वॉचमॅन असताना चोरी कशी झाली असा सवालही आता पुढे येतोय. त्यामुळे आता पोलीस सगळ्याच अँगलनी तपास करतायत. सीसीटीव्ही फुटेजसोबतच इतर तांत्रिक पुराव्यांची मदत पोलिसांकडून घेतली जातेय. त्यामुळे आता जळगावमधल्या चादरी गँगच्या या तरुणी कधी पकडल्या जाणार हे पाहणंही इंटरेस्टिंग असेल. पण जळगावच्या नागरिकांच्या मनात भीती आणि दहशत कायम आहे. आधी चड्डी गँग आणि आता पोरींच्या चादरी गँग.